नमस्कार नमस्कार मित्रमैत्रिणींनो. या थॉट्स दॅट थ्राईव्ह या चॅनलच्या आनंदी कट्ट्यावर मी डॉक्टर शीतल डोलारे आपण सर्व आनंद यात्रींचं स्वागत करते. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बी युअर सेल्फ हा टॉपिक अभ्यासला. आज आपल्या या कट्ट्यावर आपण अजून एक छानसा टॉपिक अभ्यासणार आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे सेल्फ कंपॅशन. स्वतःबद्दल स्वतः करुणा बाळगणे म्हणजे सेल्फ कंपॅशन. माझ्या प्रॅक्टिसमध्ये काही जी उदाहरणं माझ्यासमोर आहेत ती तुमच्याशी आज शेअर करते. 10वीचा जेव्हा आत्ता नुकतंच 10वीची एक्झाम झाली, रिझल्ट पण लागला आहे, पण एक्झामच्या काळामध्ये माझ्याकडे एक मुलगी आली, बाबांबरोबर आली होती आणि ती माझ्यासमोर बसून कंटिन्यूअस रडायला लागली आणि मला म्हणायला लागली की मी आत्ता एक्झाम देऊन आले मॅडम, पण माझा निम्मा पेपर मी सोडवला नाही आणि मग मी आता नापास होईन आणि मग आई आता मला ओरडणार. कंटिन्यूअस रडत होती. तिला शांत केलं, समजावून सांगितलं. दुसरं एक उदाहरण म्हणजे एक कपल आहे, त्यातली जी लेडीज आहे म्हणजे बाई आहे ती कंटिन्युअस इथे समोर आली, दवाखान्यात माझ्यासमोर बसली की रडत असते आणि म्हणत असते की मी एवढं सगळं करते आणि नवऱ्याला माझ्या काही वाटत नाही आणि तो सतत मला दोष देत असतो आणि मी पण खरंच मला आता वाटतं की मी दोषी आहे, माझ्यातनं भरपूर चुका होत असतात आणि माहीत नाही मग ह्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी मी काय करू. अजून एक उदाहरण हे मधनं माझ्यासमोर घडत असतं म्हणून आपल्यासोबत शेअर करते की एक नुकताच डिवोर्स झालेला एक तरुण माझ्यासमोर आला आणि मला म्हणाला की असं झालं आहे, आमचा डिवोर्स झाला. ती केस काय आहे हे मला माहिती आहे, पण तो त्यासाठी स्वतःला दोष देत होता आणि त्यातून त्याला म्हणजे त्या दुःखातून कसं बाहेर पडायचं हे समजत नव्हतं आणि म्हणाला मॅडम मला हेल्प करा. ही एक ना अशी अनेक उदाहरणं समोर आली की एकच विषय अभ्यासला पाहिजे असं वाटतं आणि तो म्हणजे सेल्फ कंपॅशन म्हणजे काय तर स्वतःवर प्रेमच करणं आहे. म्हणजे स्वतःबद्दल सुद्धा आपण करुणा बाळगायची आहे. आता बघा, ही या ज्या मुलीचं उदाहरण सांगितलं, ही जी काही उदाहरणं सांगितली त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते, ते म्हणजे हे तिन्ही एक्झाम्पल्समध्ये ह्या व्यक्ती स्वतःला दोष देत आहेत. मग पहिलं आपण काय करायचं आहे सेल्फ कंपॅशनमध्ये, स्टॉप सेल्फ ब्लेम गेमिंग म्हणजे स्वतःला ब्लेम करणं, दोष करणं पहिल्यांदी स्टॉप करायचं आहे. ही झाली आपली पहिली स्टेप. स्वतःला सतत दोष देणं एकदम स्टॉप करायचं. दुसरी स्टेप आहे ती म्हणजे ज्यातून आपल्याला दुःख झालं आहे, ज्यातून आपल्याला स्ट्रेस येतो आहे, ते जे दुःख आहे, पेन आहे, वेदना आहे, त्याला आपण समजून घ्यायचं आहे. त्या वेदनेवर सतत चर्चा करणं किंवा त्याच विषयावर सतत दुसऱ्यांशी बोलणं आणि सतत ते दुःख कुरवाळणं हे आता करायचं नाही. तर आपण त्या दुःखाचं कारण समजून घ्यायचं आहे, म्हणजे हे का झालं आणि एकदा का कारण समजलं की त्या कारणाचं निवारण आपल्याकडे असतं आणि ते आपण म्हणजे ते सोल्युशनवर फोकस करायचं आहे.
ना की प्रॉब्लेमवर. प्रॉब्लेम 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 म्हणत बसलं तर आपल्याला सतत दुःख होतं आणि ती जी वूंड असते म्हणजे ती जी जखम असते त्या दुःखाची किंवा त्या वेदनेतून झालेली जखम ती सतत मग असं केल्याने चिघळत जाते. त्यामुळे आपल्याला वूंड मॅनेजमेंट करायची आणि ही वूंड कुठली आहे तर मनाची. आणि त्याच्यासाठी आपण ती वेदनेला समजून घ्यायचं आहे, त्याचा प्रॉब्लेम काय तो, त्याच्या मुळाशी जायचं आहे आणि एकदा मुळाशी ते कारण आपल्याला समजलं तर त्याच्यातनं बाहेर पडायला नक्कीच आपल्याला सोल्युशन मिळत जातं. आपल्याला जर का मिळत नसेल सोल्युशन तर आपण नक्कीच योग्य व्यक्तीकडून त्यासाठी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि तिसरी स्टेप म्हणजे काय तर आपल्याला जेव्हा आपला दोष समजतोय तर त्या दोषातून बाहेर पडण्यासाठी आपण आपल्यामधले गुण वाढवायचे आहे. त्या दोषावर किंवा त्या अवगुणांवर आपण सतत आपल्या फोकस नाही करायचं. आपल्याकडे पण गुण भरपूर असतात. स्वतःचे गुण आपण स्वतः तपासायचे आहेत आणि स्वतःच्या गुणांसाठी आपण आपल्याला शाबासकी द्यायची आहे. आणि आपल्याला दोष पण जेव्हा कळायला लागतात तेव्हासुद्धा आपण स्वतःला आणि त्या परमात्म्याला की मला माझे दोष समजले आहेत त्याच्यासाठी त्या परमात्म्याचे धन्यवाद मानायचे आहेत आणि स्वतःचे पण धन्यवाद मानायचे आहेत. आणखीन दुसरी स्टेप म्हणजे काय की जेव्हा आपले गुण समजले ते गुण वाढवायचे आणि दोष कळले किंवा चुका कळल्या तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपण आपल्यातले श्रेष्ठ संकल्प वाढवायचे आहेत. म्हणजे काय तर श्रेष्ठ संकल्प आपण करायचे आहेत म्हणजे श्रेष्ठ आपण म्हणायचे आहेत आणि ते श्रेष्ठ संकल्प आपण आचरणात पण आणण्याचा योग्य प्रयत्न करायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ बघा ह्या मुलीचं उदाहरण घेऊ आपण की तिचा निम्मा पेपर लिहायचा राहिला आणि त्यामुळे तिच्या मनामध्ये सतत भीती आहे, गिल्ट फील आहे आणि अशा बऱ्याचशा नकारात्मक भावना आहेत. मग तिथे हताश व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही आहे. हे करायला अवघड आहे असं तुम्हाला वाटेल किंवा त्या मुलीलाही वाटेल, पण केल्याने होतं आहे रे. कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल नसते आणि त्याच्यासाठी योग्य प्रयत्न आवश्यक असतात आणि सकारात्मक विचारही आवश्यक असतात. मग त्या मुलीने असा विचार करायला पाहिजे की नेक्स्ट टाईम आय विल डू माय बेस्ट, आय विल डू बेटर. म्हणजे मी त्याच्याकडे लक्ष देईन की असं माझ्या हातनं पुन्हा चूक होणार नाही. आणि त्याच्यासाठी श्रेष्ठ संकल्प पॉझिटिव्ह थॉट्स आपण मनात आणायचे आहेत रोज. आणि स्टॉप ब्लेम गेमिंग, सेल्फ ब्लेम म्हणजे स्वतःला सतत ब्लेम करायची जी सवय लागली आहे ती पूर्ण आजपासून बंद करायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला त्या अपयशाबद्दल किंवा दुःखाबद्दल झालेल्या घटनेबद्दल स्वतःला माफ करायचं आहे. आणि जेव्हा आपण माफ करतो तेव्हाच आपण ती घटना किंवा ते दुःख विसरू शकतो. आपण जर का स्वतःला माफ नाही केलं तर आपण ते विसरू शकत नाही. जसं आपण स्वतःला माफ करायचं आहे तसं इतरांना पण माफ करायला शिकायचं आहे. कारण जेव्हा आपण इतरांना माफ करू ना तेव्हाच आपण त्या व्यक्तींकडून होणारं ते दुःख विसरायला लागू. अदरवाईज आपण ते विसरू शकत नाही. त्यामुळे फॉरगिव्ह अँड फॉरगेट ही थेरी पण आपण आत्ता या थेरीचं अवलंबन आपण करणार आहोत. आणि आता तुम्ही मला म्हणाल की हे सांगायला खूप सोपं आहे, कारण इथे पेशंट माझ्यासमोर म्हणतात की हे सांगायला खूप सोपं आहे, ऐकायला खूप सोपं आहे, पण जेव्हा आपण कृतीत करायला लागतो तेव्हा खूप अवघड जातं. कारण एक तर स्वतःला आपण माफ करू शकत नाही आणि इतरांनाही माफ करू शकत नाही. हे असं का होतं? कारण आपण वर्षानुवर्ष तो आपला संस्कार बनला आहे. मग आपल्याला आता स्वतःबद्दलचं मत हे सकारात्मक करायचं आहे आणि स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणायचं आहे.
त्याच्यासाठी सेल्फ कंपॅशन हे खूप महत्त्वाचं आहे. आणि सेल्फ कंपॅशन हा जो काही संस्कार आहे तो सुद्धा आपल्यामध्ये घडवून आणण्यासाठी काय बरं करायचं आहे आपण, तर प्रॅक्टिस 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 मेक्स मॅन परफेक्ट. कुठलीही गोष्ट प्रॅक्टिसशिवाय जमत नाही, कारण आपला तो संस्कार नाही आहे, तर तो चांगला संस्कार घडवण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस केली पाहिजे. मग आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की मिरर थेरपी. आपण रोज सकाळी उठून आपला चेहरा आरशासमोर बघतो, तेव्हा आपण असं म्हणायचं आहे की आय ॲम एव्हर हॅपी, आय ॲम एव्हर हेल्दी, आय ॲम एव्हर वेल्दी. मी आनंदी आहे, मी आनंदी दिसते, मी निरोगी आहे. मी स्वतःला माझ्या गुणदोषांसकट स्वीकारलं आहे, कारण स्वीकारी पहिली पायरी आहे. स्वीकारानंतर या सगळ्या पुढच्या स्टेप्स येतात. आणि स्वतःचं कौतुकसुद्धा स्वतःचं करायचं आहे की काही चुका मला माझ्या समजत आहेत, त्या चुकांची जाणीव मला होत आहे, त्याच्यासाठी स्वतःला शाबासकी पण द्यायची आहे. आणि जे काही आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडल्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपण स्वतः कौतुक करायचं आहे. आणि आपल्या दोषांना आपण बाजूला करण्यासाठी स्वतःला माफ करायचं आहे. माफ केलं की विसरून जायचं आहे. आणि हे जेव्हा आपण सतत प्रयत्न करू ना आणि प्रॅक्टिस करू, तेव्हा आपला हा संस्कार नक्कीच बनेल. हे कधी होईल, तर आपल्याला जेव्हा ही योग्य जाणीव होईल, योग्य जाणीवेतून योग्य प्रयत्न जेव्हा आपल्या घडतील आणि योग्य निश्चय बुद्धीने आपण जेव्हा करू, तेव्हा आपल्या ह्या सगळ्या गोष्टी योग्य कृतीमध्ये घडायला लागतील. कारण नुसते विचार करून आता आपल्याला थांबायचं नाही आहे. विचार केल्यानंतर आपल्या बोलण्यातनं पण त्या गोष्टी आल्या पाहिजेत आणि आपल्या कृतीतनं पण त्या गोष्टी घडल्या पाहिजेत. तेव्हा सेल्फ कंपॅशन हा आपण आज टॉपिक अभ्यासणार आहोत. डायरी पेन घेतलं आहे ना, कारण जेव्हा आपण हे लिहून काढू तेव्हा आपल्यातल्या संवेदना जागृत होतील आणि आपल्या मेंदूमध्ये ते सकारात्मक विचार हे फिट जाऊन बसतील आणि आपल्या कृती पण सकारात्मक आपोआप घडायला लागतील. आणि हा म्हणजे खूप श्रेष्ठ संकल्प जो आपण केलेला आहे सेल्फ कंपॅशनचा, तो आपल्या कृतीमध्ये आपल्याला दिसायला लागेल आणि आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल. आणि जेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो तेव्हा आपली वर्क एफिशियन्सी म्हणजे आपली कार्यक्षमता पण उत्तम व्हायला लागते. सो बघा, आपल्याला पटतंय का? हा अभ्यास नक्की करा. आणि आपण हा अभ्यास स्वतः करत असाल तर ह्या अभ्यासाने आपल्यात जे काही सकारात्मक बदल व्हायला लागतील किंवा होतील ते आपल्या चॅनलवर जरूर शेअर करा. हे चॅनल आपल्याला आवडत असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींनासुद्धा आपण शेअर करू शकता. कारण आपलं तर ठरलं आहे ना, मनात सकारात्मक विचार आणि चेहऱ्यावर स्मितहास्य हे आपल्या कट्ट्याचं ध्येय आहे. सो ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे. स्टे ब्लेस्ड, हॅपी, हेल्दी अँड वेल्दी.